हॅलो नमस्कार पब्लिक, मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मला असं वाटतं इथं माझ्या शेजारी दोन भूतं बसली, ज्यांचं डोकं फक्त मोबाईलमध्ये. तर ब्लॉग बनवण्याचं कारण असं आजचं, तर उद्या आहे 25 जुलै आणि आणि उद्या आहे आमच्या सपना मॅडमचा बर्थडे आणि उद्यापासून 2025 मधला पहिला श्रावणाचा दिवस आहे. तर ब्लॉग मी याच्यासाठी बनवते की मस्त आता उद्याचा बर्थडे, आपण नेहमी बाहेरून आणून केक कट करतो. सो आम्ही म्हणजे सपनासाठी पहिल्यांदा केक बनवणार आहोत. माझ्याकडे हे 2 ओरिओ बिस्किट पडलेले आहेत त्याचावाला. तर मी हा केक पहिल्यांदाच बनवते, तो पण यूट्यूबवर बघून. खूप ऐकलं होतं की इन्स्टंट केक बघू आता किती इन्स्टंट होतोय हा केक. सो चला त्याच्यासोबत म्हणून मी आता हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतोय की कसं आम्ही हा केक बनवतोय. सो ह्याआधी मी कधीही केक बनवलेला नाही आहे आणि पहिल्यांदा मी हा केक बनवते, तो पण यूट्यूबवर बघून खूप असे रील्स किंवा व्हिडिओज बघितले मी शॉर्ट्स यूट्यूबला की इन्स्टंट केक. बघू आता किती इन्स्टंट होतोय. सपना जसा होईल तसा खावा लागेल केक. खाईल तू केलाय तर माझ्यासाठी खाईलच. माझ्यासाठी इतके कष्ट घेतेस तू, मला खावंच मला खरंच माहिती नाही की कसा होणार आहे हा केक. सामान मी तसं आणून ठेवलेलं आहे, सामान म्हणजे घरातच होतं तसं, तर आणून ठेवलेलं आहे. बघू आता कसा बनतोय आणि हाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत आता शेअर करते तो. सो प्लीज केक सक्सेस होतो या फेल होतो हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो ऑल सेट, कॅमेरा मी आता इथे सेट केला. हे बघा, हे 2 पॅकेट आहे. आता मला माहिती नाही हा किती क्वांटिटीमध्ये केक होतो आहे. बस मी 2 पॅकेट घेतले. ॲज युजल बघितल्याप्रमाणे मला बिस्किट आणि ही क्रीम वेगळी करायची आहे. तर तुमच्या दोघींपैकी जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मला मदत करू शकतो. बिस्किट खायला नाही, फोडायला. असं मी तर खात पण नाही. अशी काहीतरी क्रीम करायची. तुला मी चमचा आणला, 1 चमचा एक्स्ट्रा कॅमेरा पडला माझा, तून दिसत आहे. या साईडने निकिता बसली, हातांवरनं कळायला असेल का माझ्या हात घालण्यात बोलू होती तिच्यावर अशी. तर अशा प्रकारे मी ही केक असं दिसते नाही दिसतच असेल ना मला त्यांना. नाही बघते ते. तसं तर बड्डेचं सरप्राईज द्यायचं असतं, पण आता काय सरप्राईज आहे. हां, तिला कुठं पाठवू आता. आणि त्याला त्यात केक किती वेळ होत होतो किती नाही काय माहिती. पण मी हे खाऊ नाही शकत. निकिता आता मला म्हणजे असं निकिताचं असं म्हणणे की तिची आता डायटिंग चालू आहे. सो ती स्ट्रिक्ट डाएटवर आहे. तुम्ही पण व्हिडिओवर आहात, बघा ती खाते का नाही केक. खूप छान आहे. म्हणजे असं तुम्हाला त्याची गंमत सांगते, मी डायटिंगवर आहे, सकाळी उठणार, योगा करणार आणि मग रात्रीचं मला नॉनव्हेज खायची खूप जास्त क्रेविंग होती आणि रात्री परत हॉटेलमध्ये जाऊन ते नॉनव्हेज खाणार. म्हणजे काय सांगा आता, असं असतं का डायट, हॉटेलमध्ये जाऊन नॉनव्हेज खायचं माझं असंच आहे. आणि मग सकाळी उठून योगा करायचा. श्रावण चालू होणार आहे म्हणून केलं. म्हणून मी पहिल्या दिवशी जाऊन चिकन खाऊन आली. म्हणजे मला 2 महिने डायरेक्ट दिवाळीनंतर खाता येईल. गाईस, मी चातुर्मास पाळते. ते काही असो, कोणता मास दिसतो. मी आषाढी एकादशीनंतर, त्याच्या आधी मी खाल्लं होतं खूप आधी. आता मी डायरेक्ट दिवाळीनंतर चिकन खाणार आहे, म्हणजे नॉनव्हेज खाणार आहे. बघ, मी माझं असं पण असंच असतं. म्हणजे मी जवळजवळ दसऱ्यानंतर किंवा असं दिवाळीनंतरच नॉनव्हेज खाते. पहिले पण घरी असताना पण ते मी करते.
तर ह्याच्यामध्ये तुला काय करायचं, याची क्रीम बनवायची अशी काहीतरी करून. दूध टाकून म्हणजे ती वरती असं गार्निश करायला. बघा आता आम्ही कसं काय करतो. मला म्हणजे काही खरंच काही आयडिया नाही आहे काय होणार. आता फोडायला तर मदत कर ना, असं तुकडे तर करायचे. अगं ते डायरेक्ट होतं की त्याच्यामध्ये. नाही का व्हिडिओत बघितल्याप्रमाणे मी ह्याचे तुकडे करते. याला लाव गं चार्जिंगला. टाकी सगळं जातं. सो बघा असे आम्ही तुकडे केलेले आहे आणि आता मी ह्याला ग्राइंड करते मिक्सरमध्ये. पोरगी वाढवा उद्योग करून ठेवते. हिला चॉकलेट सिरप बनवायला लावलं, हिने सगळं भांडच जाळून टाकलं. निकिता बाळा, गरम पाणी करायचं, गरम पाण्यावर ते भांडं ठेवायचं आणि मग ते वितळवायचं. मी पहिले सांगायचं. बघा आता, बघा एकदा ते पहिले सपना. सांगायचं. आता असं काहीतरी कर. सरक. सुरुवातच आमच्या जळण्यापासून झाली आहे. बाकी ओव्हरऑल केक कसा होता आय डोंट नो. टाकते जे चॉकलेट. आता मी गरम पाणी करते. इग्नोर गॅस. पुसू थोड्या वेळाने आम्ही. हा तुझा केक आम्ही 12ला केक कट करणार आहोत, आत्ता नाही. सो आता तुम्ही पटकन ते ठेवा आणि मला मदत करायला या. हो आले 2 मिनिट. बस ना. काय कर ना. वितरवते चॉकलेट. असंच का? अगं ते काचेचा डबा तो गरम करणार आहे. अगं हे काय अगं हे स्वप्न ही बघ. माझ्याकडे हाय ऑलरेडी. अगं होतं त्याच्यात. बघू ना आपण, करू ना ट्राय. आय डोंट नो. स्वप्न अरे लय भारी म्हणते. थांब. थांब ठेव. काय त्याच्यातलं कर पाणी कमी करू. पाणी जास्त झालं. एक जॉब तुला नाही माहिती, मला सगळे येत. सरक बघू. नुसती घुसघुस करते. सरक. चल. हो. अगं काचेच्या याच्यात कोण ठेवतं? मी. अगं हा फुटला तर थोडं डोकं स्टीलचं घे ग. स्टील. हे तर माझ्या बर्थडेचा केक मलाच बनवावा लागणार आहे आता. हे घे मोठं वाला. हे असं मावेला न्यायचं ते बनेल. हा खाली. एक मी काय म्हणते सपना, कॅमेरा धरशील माझं? माझ्या बिहाइंड द कॅमेरा काय माझं सपनाच असते. आता मी असं चॉकलेट वितळते. आणि चॉकलेट वितरवती. आधी पहिले चॉकलेट जाळून ठेवलं, आता ती वितळायचे काम करते. तिला कशाचं टेन्शन येतं. तुला माहिती का ती मी असली की लय मोठे भांडे काढते. असं तिने स्वतः कपडे. कारण निकिता भांडे खूप छान घासते. तुम्हाला सांगायचंच राहिलं. ती असली की मला असं अजून चेअर येतं की मी अजून भांडे काढून काढते. पण ती माझी सवय. मी काही पण बनवत असलं. आपल्याकडे 2 लाईट आहे इथे, तुम्ही एक लावू शकता. म्हणू शकते. हे बघा एवढं जार भरून पूर्ण काय म्हणतो बिस्किटचा मी असं क्रश केलेला आहे की आता मी ग्राइंड करते. ओके. काय बोलली चालू असंच त्या व्हिडिओमध्ये होतं. अगं हलव त्याला एकदा. सरक महान सायंटिस्ट येते. अगं राहू. बावळट पोरी नो बंद करा ते. अगं थांब ना तू.
अगं तसं कोण करतं निकिता? मिक्सर खराब होईल करायला ती. ए बावळट. परत थांब. मी बनवते माझ्या बर्थडेचा केक. प्लीज तुम्ही इतके कष्ट नका घेऊ. खूप घाण करताय तुम्ही. थांब थांब बिस्किट खाली घेऊन. तिला चमचा दे ग. अच्छा ते चॉकलेटमुळे कसं होतंय. बघितलं हा असा संसार केल्यावर कसं व्हायचं त्या पोराचं. निकिता मला तुझ्या नवऱ्याची चिंता होते होणाऱ्या. हे असं असं एखादं कोणी पाहुणे येणार असलं किंवा एखाद्या वाटण बनवायचं असली असंच करणार आहे का? हा काय प्रकार आहे? हे कोणतं चॉकलेट सिरप बनवणं चालू आहे मला काहीच समजत ते नाही. वितळतंय थोडं थांब ना तू. कॉन्सन्ट्रेट करू दे मला. बाई सपना आता मला मला खरंच टेन्शन येते. याच्यात पाणी टाक. मला असं वाटतं ह्याला परत ग्राइंड करायची आवश्यकता आहे. कर ना एकदा. हे चॉकलेट सिरप आमचं बघा कसं बनते. आणि ही बनवते निकिता. बनवते ना बनते ते. मला वाटतं तुला पाणी संपलं म्हणून ते आता साखर टाकायला तशी चालू ती नंतर मेल्ट होईल. राहू ठीक दे. आहे जाऊ द्या नंतर मिळतील. मला वाटलं होऊन जाईल. गाईस मी बघा होते मी शुगर सोडली आणि तुम्ही मला शुगरचे आहे. केक तुला खाऊ घालते. बघ झालं सिरप झालं का? भाई माझ्याकडे लेट टॅलेंट आहे. तुला कमी वाटतं. इकडे दाखव तुझं टॅलेंट. हा मग केलं की बिघडलेलं काम मीच केलं शेवटी. तुम्ही आले का? तर नळकधी बंद करून टाक. ही मानसी पहिल्यांदा भांडे घासतीये. मी तुम्हाला नेहमी कॅमेरा नाही दाखवत. मानसी तू पहिल्यांदा भांडे घासते. मानसीने झाडूला आजपर्यंत हात पण नाही लावलाय. ती फक्त स्वयंपाक करते. खरं सांगू का मी खरंच भांडी घासत नाही. आणि मला स्वयंपाक करायला आवडते. फक्त स्वयंपाक बनवते. बाकी सगळे उरलेली कामं हे बघू शकते. सो मी अशा प्रकारे दूध ऍड केलेलं आहे. अशी काहीतरी कन्सिस्टन्सी झाली याची. खूप वेळा हलवायला हॅलो सांग ना. मला कसं आंबा खायला ये म्हणते माय. केक खायला ये म्हणते माय. रस प्यायला ये म्हणलं माय. काय करून बघितलं ह्याच्यात टाकायचं कारण आमच्याकडं काय म्हणतात ते केक कंटेनर नाहीये बनवायचं. गाईस आता मी कुकर प्री हीट करायला ठेवते. सो मी फक्त तेल लावते त्याला खाली. त्याला तर स्मेल येतो. जाऊ दे आता. जरा जास्तच पडलं. मी याच्यात मी केली आता बस 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 बस. ऐक ना 2-3 एक थोडंसं शिजकंसं पाण्याचं. बटाट्यांचं 3 वाढ केली आणि आता हलवते. हे मी तेलाचं लावून टाकून देते.
मी याच्यात टाकलेलं आहे, मला काही भांडं नाही सापडलं. आता आय डोंट नो हे ते कसं. फुगून एवढं होऊन जाईल माझे. फुगू दे आता. ठीक. बघू फुगता का नाही फुगत. आता मी याच्यात ठेवलेलं आहे आणि किती शिट्ट्या होतात? शिट्ट्या नसत्या होऊन द्यायच्या, असंच ठेवायचं असतं ते बिना शिट्टीचं 15 मिनटं. आमचं बनायला तर ठीक आहे गाईस, 30 मिनटं ठेवायला लावलं होतं आणि कुकरची हालत अशी झाली आहे. आणि असं काहीतरी टकटक आवाज येतोय. सपना, कुकर खोलून बघतेस का? आय डोंट नो आता कसं झालंय अजून. काय असणार आहे ह्याच्यामध्ये? जळायला केक. जळायचा वास येतोय ना. उगू बाई, झालं का? जळालं? नाही. थांबा. बघ बरं. मधी हे कर ना. केक झालाय गाईस, हा केक झालाय. आय गेस मला असं वाटतंय की ह्याच्या आत खाली आपण पाणी टाकलो. ठीक आहे. आपण हे जर नाहीच निघालं तर तू असं याच्यातच कट करशील. त्याच्यातच खा. चमच्याने खाऊ. हो हो हो. काय बनवले आय डोंट नो. ठीक आहे, कसंही बनवले. सपना, जैसा भी हो तुझको खाना पड़ेगा. हाँ, खाई ना तो. ये जो हमने जला जुलाया चॉकलेट सिरप है. अभी भी खरा कॉन्टैक्ट. गाईज कसं बसं हे साईडचं मला खूप विचित्र वाटत होतं. मी ते टिश्यूने पुसतोय. आय डोंट नो तुम्हाला किती विचित्र दिसते, किती चांगलं दिसते. ओके, याच्या कॉर्नरला हे जे मी चॉकलेट क्रश केले ते टाकणार आहे. हे कशासाठी केलं मी? ड्रायफ्रुट्स हां, काय करू आता मी याचं? वरून स्प्रेड कर. हे बघा. बस झालं, बस झालं. हां, खूप झाले, खूप झाले. अगं बस कर. असं करते. रांगोळी सजली बाई रांगोळी. उरलेलं चॉकलेट असं मस्त गरम दुधात टाकून मी त्याचं हॉट चॉकलेट बनवलेलं आहे. अशा प्रकारे हा फायनल केक दिसतो आणि ही मी कॅन्डल आणली होती छानपैकी. हे बघा, सपना तर रेडी झालेली आहे. आणि आता वाजले आहे 11 वाजून. किती मिनटं झाले का? झाले 58 मिनटं झालेत आणि 2 मिनटं आम्ही थांबलो आहे. 2 मिनिट्स लेफ्ट ओनली. छान झाला केक, हो ना. पिकाचूला नीट ठेव ग, बिचारे तुझ्या बड्डेसाठी ते बाहेर आलेत तुझा केक कट करायला. एवढंच खाते. खा. गाईज, अशा प्रकारे आम्ही हा केक कट केलेला आहे. आणि सपना बरं कसं झालं केक? खरंच छान झालं. खरंच छान झालं. टेस्टला कसं झालं? मला वाटलं तसं जळका वगैरे लागेल. केक खा ना. ठीक, 1 मिनिट. कसं झालं? खरंच छान झालं. खरंच मस्त झालं केक. टेस्ट मला वाटलं. गाईज, सक्सेसफुल झालाय केक. खरंच खूप छान झाला केक. केकचं मिशन मी खाल्लं सक्सेसफुल नाही पण झालं. एकदम छान झालं. थोडंसंच खाल्लं. तेच. ओरिओ. थँक्यू. सो गाईज, अशा प्रकारे आम्ही केक कट केलेला आहे. खूप टेस्टी, छान, छान केक झाला होता. एकदम मस्त. शब्दलेस आहे मी. म्हणजे त्याची तारीफ केली ना मी. शब्द खरंच खूप छान केक झालेला होता. अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथे सेंड करते. आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सपना तुला. थँक्यू. तुला काही बोलायचं, मनोगत व्यक्त कर तुझं. कशाबद्दल? माझ्या बर्थडे बद्दल करू शकते मी. हॅपी बर्थडे टू मी. भगवान मेरा भला करे.
मेरी हर मनोकामना पूरी हो और मेरी उम्र ही मुझे को लग जाए. ऐसा ही होगा बहन तेरे साथ. तेरी हर इच्छा हर मनोकामना पूरी हो जाएगी. महादेव ब्लेस यू. गणपती बाप्पा ब्लेस यू. सगळे देव. तर काय संकल्प करशील सपना तुझ्या बर्थडे निमित्त? अजून काही डिसाईड नाही केलंय. उद्या सांगते. रात्रभर विचार करेल आणि उद्या सकाळी सांगेल काय नक्कीच. संकल्प. हो. सो चलो बाय गाईज. गुड नाईट. आता रात्रीचे वाजले 12:30 आणि आम्ही आता झोपतो. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. Good आणि night. हॅपी श्रावण टू ऑल. हां, श्रावण पण सुरू होतोय ना. तुम्हाला श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो बाय.